निखिल स्ट्रायकिंग एंडला. फर्स्ट मॅचचा हिरो निखिल आणि दुसऱ्या बाजूला राज तोडणकर आहे ज्यानं या मैदानावरती राज केले. सुपर माइंड गोलंदाजी. पहिलं षटक पहिला बॉल निखिलने केला इथे बार. 4 धावा. चौकाराने स्वागत केलंय. इरादा स्पष्ट केलंय आणि आक्रमण करायला सुरुवात केली ते निखिल याने. मॅन फ्रॉम नाचणे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. जय बेरिश नाचणे संघासाठी हा स्टार ठरलाय आणि त्याच पद्धतीची फलंदाजी या मैदानावरती राज तोडणकर वरती बॅक टू बॅक 2 चौकार लगावून त्याने स्वतःला इथे सिद्ध करायला सुरुवात केली. पुढील चेंडू हो रॅपिड डिलिव्हरी होती. असफल ठरतोय तो यष्टीरक्षक. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. एक सिंगल रन ती मिळाली. चिराग पिलनकर यष्टीरक्षकाची भूमिका इथे बजावत असताना या स्क्वेअर मारा. वाईट बॉल. 1 रन. धावसंख्या 10. पहिलं षटक प्रगती पथावर. केबी स्पोर्ट्स संघाकडून राईट राऊंड द विकेट. यावेळी लाजवाब बॅलन्सिंग केला गेलेला हॅमर पंच इथे पाहायला मिळतोय. 4 धाबे इथे मिळाल्यात. संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जाणाऱ्या या 4 धाबा. धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन स्थिरावते. फुल टॉस चेंडू आहे. चान्स मिळाला. स्वागत केलं. पंच केला आणि बॉलला दबडलं सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत दमदार निखिल सारंगच्या बॅट मध्ये चौकार. हॅलो. या ठिकाणी कुर्ली गावचे ग्रामस्थ भाऊ तोरणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महालक्ष्मी क्रिकेट मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. भाऊ तोडणकर आणि त्यांचे चिरंजीव राज तोडणकर. आणि कुर्ली जर संघ डोळ्यासमोर आणला तर भाऊ आणि राज आणि त्यांचे आकाश अशी वडील आणि दोन्ही मुलं एकाच संघात खेळताना आम्ही पाहत आलोय. आणि एक चांगलं कोऑर्डिनेशन या मैत्रीपूर्ण वातावरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर एक खेळाडू म्हणून एकमेकांकडे पाहत असतात. तिथे न बाप न बेटा अशा पद्धतीने खेळी मैदानाच्या आतमध्ये वारंवार इथे आम्ही पाहत आलोय. आणि सिनियर खेळाडू म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते सन्माननीय भाऊ तोडणकर यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. एक ज्येष्ठ क्रिकेटपटू म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. वय वर्ष फक्त अंक असतो, संख्या असते, परंतु तुमची जिगर, तुमची खेळण्याची वृत्ती आणि तुमचं समर्पण हे खूप महत्वाचं असतं जे भाऊंकडे आम्ही पाहत आलोय. या इन्स्विंग चेंडू अतिशय अप्रतिम डिलिव्हरी होती पाहायला मिळाली. अफानचं तुफान. पहिलाच बॉल डॉट येतोय. समोर आहे तो जफर ज्याची चांगली राहिली या मैदानावरती सफर. तो जफर. अफान तुफानी गोलंदाजी. रॅपिड राजधानी एक्सप्रेस पेक्षाही सुसाट फेकला गेलेला हा बॉल होता. जफरची मात्र इथे भंबेरी उठलेली उडालेली पाहायला मिळाले. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. शानदार गोलंदाजी ते पाहायला मिळते. अफान खान मॅन फ्रॉम संगमेश्वर डिंगणी. पुढील चेंडू घेऊन अफान ऑन द मार्क. जफर. मॅजिक डिलिव्हरी. अप्रतिम बॉल. क्लीन बॉल. नो चान्स फॉर बॅट्समॅन. सलग 3री विकेट जरी ते घेतली गेली तर ललित लाड यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अफानचं तुफान. संगमेश्वरून दाखल झालेले अफान नावाचं तुफान आणि त्याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट. हॅट्रिक बॉल. या मैदानावरची पहिली हॅट्रिक अफानच्या माध्यमातून पाहायला मिळते का हे इथे पाहायचंय, परंतु यावेळी खोलून काढलाय. शानदार फटका इथे पाहायला मिळतोय आणि तेवढं चांगलं फिल्डिंग इथे पाहायला मिळालं. डॉट बॉल. इथे निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळते. अतिशय तुफान गोलंदाजी ते पाहायला मिळाले. तुफानी अशी गोलंदाजी अफानच्या माध्यमातून ते पेश केली जाते. पुढील चेंडू
यावेळी काय घडलंय? जोरदार अपील आहे, बॉक्स आउट आहे, बॉक्स आउट आहे. गोल्डन ओव्हरची हीच तर गंमत आहे, ज्याची किंमत भोगावी लागते. आणि इथे गेलेली प्रत्येक विकेट तुमच्या 5 धावा कमी करते. आणि आता संघाची धावसंख्या आहे किती? 12 धावा. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 12. 22 धावा होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, आणि त्यानंतर अफवाने 2 विकेट इथे प्राप्त केल्या. यावेळी डबल धावा होतील. चौकार आहे. धावसंख्या 8 ने पुढे सरकेल आणि पोहोचेल 20 या अंकावर. या स्ट्रायकिंग एंडला निखिलने कष्टानं कमावलं आणि बाकीच्या खेळाडूंनी मात्र गमावलं, असं इथे जरूर म्हणावं लागतंय. बॉलिंग मार्गवरती इथे बदल झालाय. बॉलिंग मार्गवरती दाखल होतोय सद्दामने मात्र पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर ठेवलाय. चिराग यष्टीरक्षकाची अतिशय अप्रतिम भूमिका इथे बजावत असताना त्याने रोखलेली 1 रन, त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. धावसंख्या 20 या अंकामध्ये स्थिरावलेली असताना पुढील चेंडू सद्दाम याचा. फुलटॉस चेंडू स्टेट केलाय, असा पॉइंट होतो राज. 4 धावा इथे भेटेल. प्रयत्न पुरेपूर केले गेले. ज्याप्रमाणे व्हॉलीबॉल मध्ये ब्लॉकरची भूमिका राज बजावत होता, त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये मिड ऑफला उभा राहून ब्लॉकरची भूमिका बजावत असताना याबी असा पॉइंट ठरला. 4 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या जम होते पोहोचते 24 या अंकावर. 25 या अंकावरती जाऊन पोहोचलेली धावसंख्या असताना नेक्स्ट बॉल सद्दाम. निखिल ऑफस्टिकच्या बाहेर ठेवणं म्हणजे निखिलला आमंत्रण देणं, आणि निखिलला आमंत्रण दिलं की निखिल ते स्वीकारतो आणि बॉलला मात्र बाहेर दबडतो. 4 धावा. ज्याच्या मिडल स्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर बॉल ठेवाल त्या निखिलच्या बॅट मधून अशाच पद्धतीचे हॅपर पंचेस पाहायला भेटतील, जे इथे आपल्याला पाहायला मिळालेत. फुल चेंडू सद्दाम. या विलेक्सिकच्या बाहेर आहे. खूप लक्षपूर्वक केली गेलेली खेळी पाहायला मिळाले. खूप वेगवान चेंडू होता. चिराग ही असफल ठरलाय. वाईट +1. 2 धावा इथे मिळाल्या. 31. 31 धावा. 3रं षटक प्रगती पथावर. पुढील चेंडू फुल टॉस चेंडू आहे. निराश आहे राज. फुल टॉस चेंडू संधीची वाटली ते बुंदी असं म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने पंच केला राजलाही संधी मिळाली नाही. धमाकेदार फलंदाजी एका बाजूने एका एंड करून होते, परंतु दुसऱ्या एंडनेही तेवढी चांगली फलंदाजी होणं आवश्यक असणार आहे. याही चेंडूवरती चौकार लगावतोय. त्यामुळे 39 या अंकावरती पोहोचले. 39 रन. 39 आणि 39 धावांपैकी 37 धावसंख्येवरती खेळतोय तो निखिल सारंग. ओ यस, फिल्डिंग लाजवाब. राजने बॉल इथे रोखलाय. 4 धावा इथे सेव्ह केलेत. त्यामुळे यावेळी निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पुढील चेंडू सद्दाम. आणखी एक दमदार फटका आहे. लाजवाब पंच पाहायला मिळालाय. 4 धावेने धावसंख्या मात्र इथे पोहोचली. 43 या अंकावरती षटक क्रमांक समाप्त झाले. ते 3रं. यस, लेफ्ट हँडेड फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला सार्थक पवार.
44-44. गौरव मडवी बुडुकवाड्याचा हा खेळाडू. समोर सार्थक पवार. थोडीशी बातचीत इथे केली गेली. राजने काही टिप्स दिल्यात आणि संघ मालक आणि खेळाडू अन्सार मुल्ला कर्णधार यावेळी आपल्या खेळाडूंशी चर्चा करताना इथे पाहायला मिळालं. प्रतीक कडव म्हणजेच आपला सर्वांचा लाडका टॅटू बॉलिंग मार्ग मध्ये किल्ला गावाला बिलॉंग करतो. किल्ला संघासाठी त्याची जबरदस्त कारकीर्द राहिली आहे. पहिलाच बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये बदल वारंवार, याच्या गोलंदाजीमध्ये टप्प्यामध्ये व्हेरिएशन आपल्याला वारंवार पाहायला मिळेल. ही ओळख राहिली प्रतीकची. गती कमी असते परंतु टप्पा त्याचा मात्र हमीदार असतो. यावेळी थोडस बॉलला फ्लाईट दिली होती त्यामुळे सार्थक मात्र इथे प्रॉपरली वार करू शकला नाहीये. त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. निखिल हाय चेंडू डॉट येतोय. निखिल स्ट्राईक का रोटेट होत नाहीये हा पडलेला प्रश्न आहे. कॉलिंग कॉर्डिनेशन रॉंग आहे की फक्त सार्थक पवारकडे स्ट्राईक ठेवण्याचा इरादा आहे. यावेळी पंच ला जवाब आहे. पहिले 3 चेंडू जरूर खराब पाहायला मिळाले परंतु त्यानंतर सार्थक पवारने मात्र इथे वार केलाय. धावसंख्या 49 रन 49. पहिल्या मॅच मध्ये ही शानदार गोलंदाजी राहिले. ती केबी स्टार स्पोर्ट्स संघाची आणि यावेळी बॉक्स आउट होतोय तो सार्थक पवार. यशस्वी ठरलाय तो प्रतीक. न्यू बॅटर मिनेश हरजकर, गुहागर गावाला बिलॉंग करणारा मिनेश. प्रतीक पुढील चेंडू घेऊन मिनेश साठी पंच शॉट आहे. निराश आहे तो प्रतीक परंतु 4 धावे ते जरूर मिळत आहेत. 4 धावेने स्वतःचं खाते ते ओपन केले. संघाच्या धावसंख्येमध्ये 4 ची बढोतरी. धावसंख्या पोहोचली 53 या अंकावरती. अजूनही शेवटचे 6 चेंडू ते बाकी आहेत. धावसंख्या 53. शेवटचे 6 चेंडू. अफान टू निखिल. फटकाला जवाब त्याही पेक्षा सरस असं फिल्डिंग पाहायला मिळाले. 2 धावा निश्चितच त्याने आपल्या संघासाठी रोखल्यात कारण 2 धावांच्या डिक्लेअर झोनच्या दिशेने तो उभा आहे. निखिलच्या माध्यमातून आतापर्यंत शानदार अशी फलंदाजी राहिली परंतु हे शेवटचे 6 चेंडू कशा पद्धतीने तो खेळतो हेही तेवढंच महत्वाचं. काही इथे धावांची आवश्यकता आणि धावांसाठी चाललेली धाव निखिल कशा पद्धतीने पूर्णत्वात नेतो तेही इथे पाहावं लागेल. याही वेळी फटका मिस झालाय. निराश आहे निखिल सारख्या आक्रमक फलंदाजाला रोखण्याची किमया यावेळी अफानने केले. अफानची तुफानी अशी गोलंदाजी. यावेळी खडे खेळला गेलेला पंच शॉट आहे. स्टँड अँड पंच. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून गेलेला हा बॉल. धावसंख्या 55 रन 55. वारंवार टाळ्यांच्या गजरामध्ये चीअर अप केलं जात आहे. प्रोत्साहित केलं जाते ते गोलंदाजाला कारण आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी अफानच्या माध्यमातून इथे आपण पाहिले. पुढील चेंडू लेग स्टिकच्या बाहेर राहिलाय. पंच दंडित करतायत. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन इथे मिळाली. ज्या फलंदाजीसाठी आपण निखिलला खेळताना पाहतो ओळखतो ती सुरुवातीला झाली परंतु त्यानंतर अफान हे शेवटचे 6 चेंडू अतिशय अप्रतिमरित्या हाताळता इथे दिसले. आतापर्यंत रोखले निखिल याला. धावसंख्या 60 या अंकावरती पोहोचलेली धावसंख्या.
अफान निखिलसाठी पुढील चेंडू घेऊन. यस, यावी वाईट बॉल आहे. स्वेर मारा इथे पाहायला मिळतोय. नियंत्रण यावी मात्र टप्प्यामध्ये गमावलं ते अफानने. ऍडव्हान्टेज मात्र संघाला मिळाला. 1 रन इथे मिळाली आणि त्यानंतर हाही चेंडू लेग स्टिंगच्या बाहेर आहे. वेल जज करताना यावी निखिल इथे पाहायला मिळालं. कारण ज्या बॉल लेफ्ट करत असताना टप्पा पडल्यानंतर तो कोणत्या दिशेला जातो हेही पाहणं आवश्यक असतं. कारण एखाद्या वेळेस ऍक्शन ऑफ ब्रेकची असते पण त्यावेळी बॉल रिॲक्शन मात्र लेग ब्रेकचं करतो. त्यावेळी फलंदाज चकलेला पाहायला मिळतो, जे आपण या आधीच्या मॅच मध्ये पाहिलंय. पुढील चेंडू अफान टू निखिल. ओहो, तिसरा चेंडू, लगातार तिसरा चेंडू वाईड करार केला गेलाय. धावसंख्या 63. सलग 3 चेंडू खराब लाईन लेंथ मध्ये. यावेळी अतिशय अप्रतिम खेळला गेलेला फटका स्टँडिंग पंच पाहायला मिळतोय. 4 धावा. आणि निखिल सारंग वैयक्तिक 51 धावसंख्येवरती खेळतोय आणि त्यानंतर डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. 53 धावांची धमाकेदार खेळी खेळण्यासाठी निखिल सारंगसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या जाऊ द्या. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. या स्पर्धेतली दुसरी अपचेंज सेंचुरी यावी लगावली गेले. हिरन स्पोर्ट्स संघाचा आयकॉन खेळाडू निखिल सारंग, मॅन फ्रॉम नाचणे रत्नागिरी.